हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? मस्त मजेत ना? तर मी आजचा विषय तुम्हाला असं सांगणार आहे की खूप अत्यंत महत्त्वाचा आहे आणि गरजेचं आहे. तर माझं पहिलं अकाउंट हे हॅक झालेलं आहे काही कारणास्तव. ते कारण मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये अपलोड केलेलं सांगितलेलंच आहे. पण हे जे अकाउंट चालू केलं आहे तर मी पहिल्यांदा काय केलं म्हणजे वॉच टाईम पूर्ण व्हायला किंवा मग मॉनिटाईज व्हायला चॅनल. आता नवीन नियमानुसार यूट्यूबला सबस्क्रायबर बिलकुल मॅटर करत नाही. सबस्क्रायबर जर भेटले तर चांगलीच गोष्ट आहे, पण सबस्क्रायबर नाही आहेत म्हणून व्हिडिओ अपलोड करण्याची इच्छा नाही आहे किंवा गॅप टाकत आहात तुम्ही, तर असं करू नका. तुम्ही तुमचं काम सातत्यानं कंटिन्यू चालू ठेवा आणि यूट्यूबचे व्ह्यूज देतं तुम्ही. तुमचं जे सातत्य असतं, तुमचं बोलणं असू द्यात किंवा तुमचा बॅकग्राऊंड महत्त्वाचं नाही, तुम्ही कसे दिसतात तेही महत्त्वाचं नाही, तुमचं सातत्य यूट्यूब बघतं आणि तुमचं म्हणजे वर्क बघतं. आणि तुम्ही दिसता कसे, काय कसं करता, तुमचं सगळं बोलण्यावरती डिपेंड आहे. तुमच्याकडे माईक आहे, स्टँड आहे, या गोष्टी यूट्यूब बिलकुल पाहत नाही. यूट्यूब बघतं ते तुमचं वर्क, डेली वर्क आणि कसे व्हिडिओ येतात आणि हे सगळं. तर मग मी या गोष्टीबद्दल बोलते की माझा वॉच टाईम पूर्ण होत आलेला आहे आणि तो कशा कारणाने होत आलेला आहे ते तुम्ही सांगताल. तुम्ही माझ्या चॅनलवरती जाताल तर माझे सबस्क्रायबर बस फक्त 80 आहेत आणि कित्येक चॅनल आहेत 70 सबस्क्रायबर आहेत, 60 सबस्क्रायबर आहेत, त्यांचे चॅनल मॉनिटाईज झालेत आणि त्यांना पेमेंटही चालू आहे. तर तुम्ही म्हणताल कसं काय? आता तुम्ही दुसऱ्यांचे व्हिडिओही बघताल आणि माझाही पहा. काही लोक काय करतात, शॉर्ट व्हिडिओ बनवतात, बॅकग्राऊंडला म्युझिक टाकतात, तर तो वॉच टाईम कवर होत नाही आहे. आपला व्हिडिओ हा आपल्याच आवाजात असेल तर लवकर मॉनिटाईज होतो आणि लवकर चॅनल ग्रोथ करायला लागतो, म्हणजे सबस्क्रायबर वाढावं लागतात. आणि बॅकग्राऊंडला तुम्ही म्युझिक टाकले तर सबस्क्रायबर व्ह्यूज येतील, पण वॉच टाईम आहे तो पूर्ण भेटणार नाही. आणि वॉच टाईम जरी झाला तरी तो यूट्यूबकडे काउंट केला जात नाही. का? तर बॅकग्राऊंड म्युझिक आहे त्यांना आपल्या आवाजाचं पेमेंट आहे ना, ते आपल्याला येतं. बॅकग्राऊंड म्युझिक लावताल तर तो थोडाफार डॉलर जे जमा होतील ते फक्त म्युझिकचे जमा झालेले असतील, हे लक्षात ठेवा. कित्येक जणांनी ना 10,000 हजार सबस्क्रायबर आहेत, 5,000 आहेत, 2,000 आहेत, त्यांचे मॉनिटाईज झाले नाही. तर याच कारणामुळे झाले नाही, तर त्यांनी बॅकग्राऊंडला म्युझिक लावलेलं आहे त्यामुळे. आणि ते जे गाणं असतं ते गाणं आपण रिअली बोलत नाही आहेत, उगाच तोंड हलवतो आहे, लिप्स हलवतो आहे, तर ते यूट्यूबनं पूर्णपणे बंद केलेले आहेत. कारण यूट्यूब चॅनल ओपन करणारे आणि चालवणारे हे खूप सारे झालेले आहेत, पावलापावलावर म्हणजे खूप सारे झालेले आहेत. त्यामुळे यूट्यूबनं ती गोष्ट बंद केलेली आहे. तर माझा चॅनल मॉनिटाईज होतो आहे आणि माझा वॉच टाईम पूर्ण होत आलेला आहे. कशा कारणानं मी तुम्हाला सांगते. मी डेली 1 तासाचा म्हणजे माझ्याकडे छोटे छोटे बाळ आहेत, ते मी मॅनेज करून काम करून डेली 1 तासाचा किंवा अर्ध्या तासाचा लाईव्ह मी हा रोज डेली घेत आहे. आणि माझे जे जवळचे म्हणजे एकदम क्लोजवाले रिलेटिव्ह जे असतात ते आपल्याला वॉच टाईम नाही देऊ शकत. एक सबस्क्रायबर दिला तरी आपले ते व्हिडिओ बघत नाहीत, इग्नोर करतात. आणि आपले जे कोणी काळजीचे तुकडे असतील ते तेवढा व्हिडिओ लावून बघतात, तो वॉच टाईम आपल्याला मिळून जातो. तर मला एवढंच सांगायचं आहे की मी जे लाईव्ह घेते, 1 तासाचा लाईव्ह आहे, 200 लोकांनी बघितला, 300 लोकांनी बघितला, तो 1 तासाचा लाईव्ह जर घेतला तर त्या लाईव्हमुळे माझा वॉच टाईम कवर झालेला आहे. आणि लाईव्हमध्ये हा पूर्णपणे लाईव्ह असतो आणि त्यामध्ये कुठलाही बॅकग्राऊंड म्युझिक नसतं. आपले मुलं फक्त सांभाळून म्हणजे सेफ्टी, रडणं नाही. आणि लाईव्हमध्ये फक्त आपले मुलं नसले पाहिजेत, ही गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. आणि तुमच्या जवळचं कोणी यूट्यूब चॅनल चालवत असेल त्यांनाही नक्कीच सांगा. लाईव्ह घेतल्यानंतर वॉच टाईम भराभर वाढतो. मग तुम्ही शॉर्ट व्हिडिओमध्ये बॅकग्राऊंड म्युझिक वापरू नका, बिलकुल वापरू नका. त्यानं तुमचा मॉनिटाईज व्हायला, चॅनल मॉनिटाईज व्हायला वेळ लागतो. वॉच टाईम तुम्हाला या ॲपमध्ये दाखवतं, पण यूट्यूबकडे ते बॅकग्राऊंड म्युझिकला पूर्ण डॉलर जमा झालेले असतात, आपल्याला होत नाही आहे पेमेंट. कित्येक लोकांचं हेच आहे की माझं वॉच टाईम तर पूर्ण झालेलं आहे आणि माझे सबस्क्रायबर पण भरपूर आहेत, पण मला पेमेंट नाही आहे किंवा मॉनिटाईजचं ते असतं पिन असतो तो आलेला नाही आहे. तर याच कारणामुळे आलेला नाही आहे. तर तुम्ही बॅकग्राऊंड म्युझिक देऊ नका, तुम्ही तुमचं रिअल दाखवा, रिअल बोला आणि तुम्ही तुमचा आवाज नक्कीच द्या. दुसऱ्यांच्या आवाजावरती व्हिडिओ बनवत असाल तर मग भले तो कुठली गोष्ट असतो तर तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो.
याच गोष्टीमुळे माझा चॅनल मॉनिटाईज झाला. तुम्ही सबस्क्रायबर वाढवण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही तुमच्या ओरिजिनल आवाजामध्ये व्हिडिओ बनवा, जसे मी बनवते. माझाही फायदा होणारच आहे. आता लवकरच माझं मॉनिटाईज होणार आहे, तोही तुम्हाला व्हिडिओ मी दाखवा. आणि प्ले बटन म्हणते, सॉरी मॉनिटाईज पिन आल्यावरती तोही व्हिडिओ अपलोड करणार आहे. तर तुम्ही ही चूक करत असाल तर करू नका. आणि तुमच्या जवळचं कोणी असेल तर त्यांनाही सांगा तुम्ही या गोष्टी करू नका, जेणेकरून तुमचं मॉनिटाईज चॅनल झालं किंवा वॉच टाईम पूर्ण झाला तरी पेमेंट येणार नाही आहे. बस तुम्हाला तसंच वॉच टाईम पूर्ण झालेलं दाखवल. पण या गोष्टीपासून तुम्ही नेहमी सावध राहा म्हणजे. आणि सबस्क्रायबर वाढवण्याच्या मागे लागू नका. प्लीज वॉच टाईमकडे फोकस करा. सबस्क्रायबर हे हळूहळू वाढतच जात असतात. वॉच टाईम हा वाढला पाहिजे, हे मेन मुद्दा ठेवा. आणि या गोष्टींकडे मी लक्ष दिलेलं आहे आणि कंटिन्यू करत आहे. तर मी लवकरच अपलोड करल व्हिडिओ मॉनिटाईज पिन आल्यावरती. आणि थँक्यू सो मच इथंपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल. आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू, बाय.